तालुक्याचे यांच्याबरोबर आम्ही आतापर्यंत 15 गावांमध्ये गेलेलो आहोत। तालुका अहमदपूरला आम्ही आमच्या या जिल्ह्याची पाहणी दौऱ्याची सुरुवात केली। तिथं 3 गावं, जळकोट तालुक्यामध्ये 5 गावं आणि उशीर या तालुक्यामध्ये 3 ते 4 गावांमध्ये आम्ही गेलो आहोत। आणि त्याच्याचबरोबर धनेगाव, देवणी, तेलंगणा आणि औसा असे 3 तालुके अजून राहिलेले आहेत। 6 ते 7 गावाची पाहणी करत आहोत। काल छत्रपती संभाजीनगर याच्या कलेक्टरांना आम्ही भेटलो, आमचे सर्व पदाधिकारी होते। ते झाल्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये काही 16-17 गावांमध्ये आम्ही गेलेलो आहोत। तिथं असणाऱ्या कलेक्टरांना आम्ही भेटून तिथं असणाऱ्या अडचणी सांगितलेल्या आहेत। आणि आज सुद्धा शेतकऱ्यांना भेटल्यानंतर अनेक अडचणी शेतकऱ्याला आज सोसाव्या लागतात। पंचनामे होत असताना काही ठिकाणी झाले, काही ठिकाणी झाले। आरटीसी, खान, तहसीलदार यांना सांगून लगेचच्या लगेच पंचनामे सरसकट हे करण्यात यावे अशी भूमिका तिथं आम्ही सर्वांनी मांडली, विनंती सुद्धा तिथं केली। झालं असं आहे की ऑगस्ट महिन्यामध्ये जी काही अतिवृष्टी झाली होती त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। शाब्दिक विषय मांडत असताना अधिकाऱ्यांनी सांगितले आम्ही सरसकट पंचनामे केले, पण नुकसान दाखवत असताना 35-40%, 45%चं नुकसान दाखवल्यामुळे शेतकऱ्याला जी काय मदत शासनाकडनं येणार होती ती फार कमी आली असं कुठेतरी आता आपल्याला जाणवतं। अख्ख्या महाराष्ट्रासाठी 2200 कोटी ही मदत ऑगस्ट महिन्यासाठी देण्यात आलेली आहे, हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे। 31 लाख शेतकरी आहेत। 2200 कोटीला 31 लाख शेतकऱ्यांच्या आकड्याला आपण विभागलं तर मग आकडा येतो 7000 प्रत्येक शेतकऱ्याला मदत शासनाने गेल्या काही दिवसांमध्ये दिलेली आहे, ते फक्त ऑगस्ट महिन्याची। आता प्रश्न आहे सप्टेंबर महिन्याचा। गेल्या 4 महिन्यामध्ये 60 लाख हेक्टरचं नुकसान या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे, त्याच्यात 31 लाख हेक्टर हे मराठवाड्यातलं आहे। आणि फक्त सप्टेंबर बद्दल बोलायचं तर 26 लाख हेक्टरचं नुकसान झालंय, त्यात 17 लाख हेक्टर हे फक्त मराठवाड्याचं आहे। आणि लातूरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्यामुळे हे जे 2200 कोटी दिलेत तिथं मदत कमीच आहे, 8500 रुपये ती मदत दिलेली आहे। आता आमच्या सगळ्यांची मागणी आहे की या सप्टेंबर महिन्यामध्ये जे नुकसान झालेलं आहे त्यासाठी शेतकऱ्याला 50,000 रुपये पर हेक्टर ही मदत दिली गेली पाहिजे। अधिवेशनामध्ये आम्ही मुद्दा मांडला होता की विमा हा शेतकऱ्याला 1 रुपयाला भरला होता, त्यात 5 ट्रिगर होते। ते ट्रिगर इलेक्शन झाल्यानंतर तुम्ही काढलेले आहेत, ते 4 ट्रिगर काढले। त्यात लोकल कॅलॅमिटी ट्रिगर आहे, म्हणजे स्थानिक भागामध्ये अतिवृष्टी, दुष्काळ झाला तर शेतकऱ्याला मदत मिळत नाही, आणि हे सर्व ट्रिगर काढल्यामुळे शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालं। विमा आता असला असता आणि हे 4 ट्रिगर अतिरिक्त असले असते तर सोयाबीन शेतकऱ्याला 51,000, कपाशीच्या शेतकऱ्याला 54,000, तुरीच्या शेतकऱ्याला 30,000, कांद्याच्या शेतकऱ्याला 56,000 अशा पद्धतीने मदत मिळाली असेल। शासनाने एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या अंतर्गत जी मदत दिली ती अतिरिक्त मदत राहिली असते। पण दुर्दैव असं की या शासनाने पैसे वाचवण्याच्या नादामध्ये त्यावेळेस पत्ते खेळणारे मंत्री तिथं होते, त्यांना मी प्रश्न केला, त्यांना उत्तर देता आलं नाही। त्यांनी फक्त सांगितलं शासनाचा 2200 का 2500 कोटी रुपये आम्ही निधी वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहोत, पण आज हे ट्रिगर असले असते तर फक्त मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला विमा कंपनीकडनं 10,000 कोटीची मदत झाली असते। आज दुर्दैवाने ती मदत होत नाही। आणि उदगीर भागामध्ये काही शेतकरी आम्हाला भेटले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं, मला खरंच आश्चर्य वाटलं की इथे 2024 मध्ये जे काही नुकसान झालं होतं त्यावेळेस जो काही पीक विमा मिळाला होता तो पीक विमा या भागातल्या शेतकऱ्याला मिळालेला नाही। त्यासाठी सुद्धा कलेक्टर महोदयांबरोबर आम्ही उद्या बैठक लावत आहोत, आमचे काही पदाधिकारी तिथे जाणार आहेत, अशी ही परिस्थिती आहे। त्याच्याबरोबर ओला दुष्काळ जाहीर व्हावा अशी मागणी आम्ही केली। दुर्दैव असं देवेंद्र फडणवीस साहेब काल परवा कुठेतरी बोलले की ओला दुष्काळ हा विषयच नसतो। मग मला त्यांना प्रश्न करायचा आहे की तुम्ही विरोधी पक्ष नेता असताना त्यावेळेस स्वतः तुम्ही मागणी करत होता, मीडियाच्या समोर मागणी करत होता, तुम्ही पत्र सुद्धा उद्धव ठाकरे साहेबांना लिहिलेलं आहे की ओला दुष्काळ जाहीर करा। मग मी देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की तुम्ही मीडियासमोर या,
त्यावेळेस तुम्ही खोटं बोलत होता का आत्ता खोटं बोलताय हे मात्र एकदा सामान्य लोकांना तुम्ही सांगावं अशी तुम्ही दादा अजितदादा विरोधी पक्ष नेता असताना सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांना भेटले होते, ओला दुष्काळ जाहीर करा असं त्यांनी सांगितलं होतं, देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं. त्यामुळे आता ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. तो का? कारण मग ज्या फीज असतात शाळेच्या कॉलेजच्या त्या माफ होतात, एसटीचं भाडं माफ होतं, तिथं लाईटचं बिल माफ होतं. अशा पद्धतीने शेतकऱ्याला ती मदत मिळत असते. त्याच्याबरोबर आमचं असं मत आहे की कर्जमाफी करण्याची हीच ती वेळ. 30,000 कोटी रुपयाची कर्जमाफी तुम्ही 100% आमच्या शेतकऱ्यांची करू शकता. ज्यांना पैसे देता आले तिथं आणि जे रेग्युलर आहेत आणि अनरेग्युलर आहेत अशा लोकांना म्हणजे दोन्ही टाईपच्या शेतकऱ्यांना मदत ही कर्जमाफीची झाली पाहिजे. मजूर त्यांना आज हाताला काम नाही, शेतात जाऊ शकत नाही, शेतात पीकच नाही. त्यामुळे मग शेतात पीकच नसेल तर त्यांचे पुढचे 4 महिने कसे जाणार असं टेन्शन मजुराला तिथं वाटतंय. त्यामुळे शेत मजुराला सुद्धा एक वेगळी योजना आणली गेली पाहिजे. 26,000 रुपये प्रत्येक परिवाराला तिथं मजुराचे मिळाले पाहिजे आणि शेतकऱ्याचे वेगळे. अशा सगळ्या मागण्या आमच्या आहेत. 12 तारखेपर्यंत आमचा पक्ष आदरणीय पवार साहेब आणि आमचे सर्व नेते, आमचे कार्यकर्ते आणि नागरिक सुद्धा या सरकारला 12 तारखेची भेट देत आहेत. 12 तारखेपर्यंत तुम्ही मदत शेतकऱ्याला किती करणार आहात, मजुराला किती करणार हे तुम्ही सांगावं. आणि जर ते तुम्ही सांगितलं नाही त्यांना मदत जर वाढवली नाही तर आम्हाला सगळ्यांना रस्त्यावर उतरावं लागणार. आणि आमच्या शेतकऱ्याच्या हितासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.